जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी तालुकास्तरीय 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत एकूण 25 संघांनी सहभाग घेतला। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पर्धेस भेट देत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या, तसेच शालेय शिक्षण आणि जीवनातील खेळाचे महत्त्व विशद केले। पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना ठाकूर, समीर रेवाळे, निवृत्त सहशिक्षक प्रताप शिंदे यांनीही या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले। संस्थेचे सदस्य ॲडव्होकेट राहुल घरत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले। उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पर्यवेक्षक अजित सोनावणे, कैलास म्हात्रे, वैशाली पारधी, स्वाती पाटील यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर माध्यमिक उच्च माध्यमिक विभागामार्फत आज इथं थ्रोबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आले। निमित्त आहे माझं नाव तुम्हाला मुलांना माहीत आहे, रामशेठ ठाकूर ना? मला माहीत अशी आठवण करून द्या मला पाहिजे तर। रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्या थ्रोबॉल स्पर्धा ठेवल्यात। त्यानिमित्त उपस्थित असलेले संस्थेचे आपले संचालक आपल्या परेश ठाकूर, दुसऱ्या संचालिका अर्चना ठाकूर, आपले प्रिन्सिपॉल, बाकीचे प्रिन्सिपॉल, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व खेळाडू, अंपायर्स आणि सर्व संघातील हितचिंतक बंधूंनो भगिनींनो, तालुक्यातील 25 संघ याच्यात उतरले, हे अतिशय चांगलं आहे। आता या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत आहेत, सर्वांचा उत्साह वाहून चालला आहे। पण आम्हाला आपलं मात्र दुसरीकडं 11 वाजता खारघर स्कूलवरती इंटरव्ह्यूज वगैरे आहेत आणि आता इथं 11 वाजत आलेले आहेत। वेळेत मला जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं म्हणून मी भाषण न देता तुम्हाला आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। यशस्वी व्हा, बक्षिसं मिळवा आणि त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त होण्याकरता नेहमी खेळत राहा आणि त्यातूनच भावी आयुष्यामध्ये सर्व बौद्धिक आणि शारीरिक चांगली प्रगती करा, हाच माझा शुभ संदेश। या स्पर्धेतील मुलींमध्ये सीकेटी माध्यमिक विद्यालय मराठी माध्यम नवीन पनवेल संघाने प्रथम क्रमांक, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरच्या संघाने द्वितीय क्रमांक आणि सुधागड एज्युकेशन सोसायटी स्कूल कळंबोली संघाने तृतीय क्रमांक पटकावला। मुलांमध्ये सीकेटी ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल प्रथम, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर द्वितीय आणि सीकेटी माध्यमिक विद्यालय मराठी माध्यम संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला। संस्थेचे व्हाईस चेअरमॅन वाय.टी. देशमुख यांच्या हस्ते सर्व विजेत्या संघांना रोख बक्षीस, आकर्षक ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले। त्याचप्रमाणे सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। समारोपाच्या भाषणात वाय.टी. देशमुख यांनी सर्व विजेत्या संघाचे अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यात मोठे क्रीडापटू, खेळाडू बना, खेळाडू वृत्तीने खेळा अशा शुभेच्छा दिल्या। असे अनेक विद्यार्थी आहेत जे आपल्या शाळांच्या माध्यमातून विविध ठिकाणी चांगल्या प्रकारे चमकत आहेत। मित्र, तुम्ही पण थ्रोबॉल हा इव्हेंट जरी असाच असला तर म्हणजे एवढं काय एकदम राष्ट्रीय लेवलला आहे का ते? राष्ट्रीय लेवलला सुद्धा तुम्ही पोचायला पाहिजेत का? मला थ्रोबॉलचा अनुभव नाही, मी बाकी फेकाफेकी भरपूर करतो। तर तुम्हाला एकच सांगतो, आपण जो खेळ खेळाल तो मनापासून खेळा, त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ते जर तुम्ही प्रावीण्य मिळवलं, निश्चित खेळाच्या करता आपल्या भारतामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे सर्व खेळामध्ये चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत। नुसत्या नोकऱ्यांच्या मध्ये नाही तर तुम्हाला बक्षिसामध्ये सुद्धा आजच तुम्ही बघितलं 5,000, 3,000 अशा प्रकारची बक्षिसं मिळाली। तर 5 लाख, 3 लाख असे सुद्धा बक्षिसं मिळवली पाहिजे। या प्रकारे तुम्ही आपल्या खेळाचं प्रावीण्य जपा, चांगल्या प्रकारे खेळा आणि फक्त कुठल्याही ठिकाणी खेळाडू वृत्ती
ही आपल्याला जोपासली गेली पाहिजे. खेळाडू वृत्तीने खेळा, आपोआप तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद.